ची मीटिंग भाजपच्या लोकांनी बोलवलेली होती। त्याच्यात सगळ्या व्यापाऱ्यांना निमंत्रण दिलं गेलेलं होतं। भाऊंनी बोलवलेली मीटिंग किंवा भाजपने बोलवलेली मीटिंग, त्या मीटिंगमध्ये समाजातील सगळ्या थरातील सगळे लोक मीटिंगला गेले होते। भाजपने बोलवलेली मीटिंग, त्यांचा असा गैरसमज होतोय की हे लोक पळत आले, आम्ही ती आदरयुक्त भीती समजून किंवा आदरयुक्त भीती मानतो म्हणून आम्ही सगळे व्यापारी मंडळी तिथे गेलेली होती। त्या मीटिंगमध्ये मनीष जैनसुद्धा हजर होते। मनीष जैन सुरुवातीच्या दिवसापासून ज्याशी पक्ष फुटला त्या दिवसापासून ते अजित पवार गटाच्या मागे आहेत। अजित पवार गटाची आणि भाजपची युती असल्यामुळे त्यांनासुद्धा बोलवण्यात आलं होतं। व्यापारी या नात्याने किंवा त्या नात्याने ते आले असतील, त्याच्याशी आम्हाला काही घेणं देणं नाही। आम्ही शरदचंद्रजी पवार साहेबांच्या गटाचे पक्के कार्यकर्ते असून सुरुवातीच्या दिवसापासून आतापर्यंत त्यांचंच काम करत राहतो आणि साहेब आहे तोपर्यंत आम्ही साहेबांच्याच पक्षात राहणार असा निर्धार आम्ही 29/7 तारखेलाच डिक्लेअर केलेला होता। त्याच्यामुळे आमचा किंवा माझ्या मागे असलेल्या कार्यकर्त्यांचा कोणी काही सांगत असेल तरी आम्ही शरदचंद्रजी पवार साहेबांच्याच मागे ठामपणाने उभे आहोत। गेल्या काही दिवसापासून बाबूजींची तब्येत बरोबर नसल्यामुळे बाबूजी कुठल्याही हिरिरीच्या राजकारणात भाग घेत नाहीत। बाबूजी नसल्यानंतर माझा असा समज आहे की बाबूजीनंतर हा सगळा संघटन चालवण्याचं काम राजू बोरा करत असल्यामुळे हे सगळे कार्यकर्ते एका मनाने, एका दिलाने, एका जीवाने काम करत आहेत। व्यापारी मंडळी तुमच्याकडे आली याचा अर्थ असा नाही होत की सगळे तुमच्या मागे आहेत। अंडर प्रेशर येऊन किंवा तुमच्याशी मानमर्यादा ठेवून लोक आले याचा तुम्ही चुकीचा अर्थ काढू नका। सगळे ज्याच्या त्याच्या ठिकाणी आहेत। तरी तुम्हाला व्यापारी भावना किंवा लोकांना सुद्धा जाहीर आवाहन करतो की आपण सगळ्या लोकांनी शरदचंद्रजी पवार साहेबांच्या मागे म्हणजेच खोडपे सरांच्या मागे उभं राहून जास्तीत जास्त मतदान करायचं आहे। कोणालाही शर्माशर्मी घाबरण्याचं किंवा काही ताण घेण्याचं कारण नाही। सगळेचे सगळे मतं व्यापाऱ्यांचे असो, सामाजिक असो, समाजाचे असो, बहुजन समाजाचे मतं असो, हे सगळे शरदचंद्रजी पवार साहेबांच्या मागे आहेत। आणि मी तुम्हाला आज खात्री देतो की खोडपे सर जिल्ह्यातल्या सगळ्यात जास्त मतांच्या जागा येतील, त्याच्या सगळ्यात महत्त्वाची जागा ही जामनेरची असेल हे असं मी तुम्हाला गॅरंटीपूर्वक सांगतो। तुम्हाला परत आव्हान करतो की आपण सगळ्या लोकांनी मनीष जैनचा कांगावा न करता ह्याच ग्रुप मागे उभं राहावं अशी जाहीर विनंती करतो।